करवीर मतदारसंघातील काही त्रुटी दूर करून सन 2017ची प्रभाग रचना ठेवावी असे आयोगाकडे मागणी केली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट विशाल माने आणि करवीर तालुका अध्यक्ष नितीन कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली असून करवीरच्या प्रारूप मतदारसंघात प्रभाग रचनेमध्ये अनेक गंभीर त्रुटी झाल्या असून याबाबत वंचितने हरकती घेतल्या असल्याची माहिती ॲडव्होकेट माने यांनी दिली। पत्रकार परिषदेला कोल्हापूर दक्षिण जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, वंचितचे बांधकाम कामगार माथाडी ट्रान्सपोर्टचे शहराध्यक्ष संजय गुदगे, शहराध्यक्ष अमित नागटिळे, संतोष पवार, सचिन कांबळे, आकाश कांबळे उपस्थित होते। सदर प्रभाग रचना करत असताना 12 जून 2025चा शासन जी जो आहे त्यातल्या अटींचं पालन करून ही प्रभाग रचना करण्याची अपेक्षित होती। त्याच्यासाठी निवडणूक विभाग निर्वाचन गण रचना करण्याची मार्गदर्शक तत्वे जी 3.5 मध्ये देण्यात आलेले आहेत त्याच्या पहिल्याच तत्वाचा भंग याच्यामध्ये करण्यात आला, ज्याच्यानुसार निवडणूक विभाग व निर्वाचन गण रचना करताना सन 2017च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची प्रभाग रचना विचारात घेऊन कारवाई करण्यात यावी। ती प्रभाग रचना याच्यामध्ये पूर्णतः बदलण्यात आलेली आहे। ही प्रभाग रचना करताना जे काही नैसर्गिक याच्यामध्ये अडचणी आहेत, म्हणजे नैसर्गिक जलप्रवाह आहेत, नद्या आहेत किंवा रस्ते आहेत किंवा डोंगरदऱ्या आहेत, जे जुन्या 2017च्या प्रभाग रचनेत घेण्यात आले होते त्याचा विचार करण्यात आलेला नाही। याची झिगझॅग पद्धतीनं रचना करण्यात यावी असा GR आहे आणि इथं त्या GRचं उल्लंघन करताना जो मूळ नकाशा प्रसिद्ध केला गेला आता टेंटेटिव्ह, त्याच्यामध्ये उत्तर दिशाच फिरवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळं जो झेड बनत होता तो झेडच चुकलेला आहे। उत्तरेपासून सुरुवात करून जे त्यांनी ईशान्येला जायचं होतं ती दिशा चुकवल्यामुळे आता जे मतदारसंघ झाले ते सगळे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कसे तयार करण्यात आलेले आहे, तो झिगझॅग पाळण्यात आलेला नाही। इवन आपण जर सडोली खालसा या पर्टिक्युलर मतदारसंघात बघितलं तर जैत्याळ ते मांजरवाडी जवळजवळ 22 किलोमीटरचं अंतर आहे। जुना परिते मतदारसंघ फोडण्यात आला, त्याला 3 वेगवेगळ्या मतदारसंघात वाटण्यात आलं। ते करताना जसं आता पाडळी खुर्द हा मतदारसंघ केलेला आहे त्याच्यामधून 3 वेगवेगळ्या नद्या वाहतात, त्याचा विचारच करण्यात आलेला नाही। आता नद्यांना पाणी येऊन बऱ्यापैकी पूल पाण्याखाली गेलेले आहेत, त्याच्यासाठी नैसर्गिक रचना विचारात घ्यायला पाहिजे होती। मागणी ही आहे की मुळात 2017ची जी प्रभाग रचना होती ती आहे अशी ठेवण्यात यावी। त्याच्यात जर काही त्रुटी असतील किरकोळ तर तेवढ्याची दुरुस्ती करण्यात यावी। त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण प्रभाग बदलण्याची आवश्यकता आज रोजी नाही। ही मागणी आपण आयुक्तालयात समोर ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती पॉझिटिव्ह डिसिजन्स येतील असं आम्हाला अपेक्षित आहे।